आपल्या आधीची पिढी सुद्धा महिला या बाहेर पडतच होत्या. आत्ताची पिढी तर कम्प्लिटली आपण म्हणूया 100% महिला या बाहेर पडून काम करतातच. पण हा सिनेरिओ बदलला आहे का, की पुरुष सुद्धा घरातली कामं करतात? नाही बदललेला. हम्म. तर हा जेव्हा बदलेल तेव्हा आपण म्हणूयात, की कामं जी आहेत, ही कामं ही व्यवस्थित चालतायत आणि महिलांवरचा जो कामाचा ताण आहे, हा थोडाफार कमी व्हायला त्यांनी मदत होईल. लेट्स से पुरुषांनी हे घेतली जबाबदारी की बाबा मी ना थोडं ऐकून घेईन. मी आय विल ट्राय टू अंडरस्टँड की कदाचित काहीतरी हार्मोनल इम्बॅलन्स आहे. हं. तर या हार्मोनल इम्बॅलन्सला ताब्यात ठेवण्यासाठी म्हणा किंवा ते इतकं टोकाला स्विंग्स खूप दूर जाऊ नयेत यासाठी काही करता येण्यासारखं आहे? टीनेज मधली मुलगी आहे, तिची चिडचिड होते. वडिलांनी तिला एक न सांगता एक कॅडबरी आणून दिली. हा सिंपल एकदम एक उदाहरण सांगते. तर ते बघूनच तिला खूप छान वाटेल, की हा अरे वाह! कॅडबरी खाणं तर पुढची गोष्ट आहे, पण माझ्या हां, बाबांनी माझ्यासाठी माझ्यासाठी आणलं. आणलंय, की माझ्या बाबाला माहिती आहे, की त्याला मला कॅडबरी आवडते आणि त्यांनी मला ही दिली आहे. महिलांना काय हवं असतं किंवा बायकांना काय हवं असतं, ते तर एक म्हणजे आपण म्हणूयात एक सेफ्टी किंवा इमोशनल सेफ्टी ह्याची त्यांना गरज असते. हं. कारण बायका ह्या इमोशनलच असतात आणि पुरुषांचं कसं असतं, की काही त्यांना सांगितलं, की पटकन त्यांना सोल्युशन द्यायचं असतं. करेक्ट. आम्ही रॅशनलाइज विचार करतो हे हं. असं आहे. पण आम्हाला सोल्युशन नकोच असतं. आम्हाला काय हवं असतं, की फक्त आम्हाला समजून घ्या. बास दॅट्स इट. मग त्याच्यावर जे काही आम्ही व्यक्त होतोय, जे काही महिला बोलतायत, तेवढं फक्त तुम्ही समजून घ्या. त्याच्यावर तुम्ही लगेचच रिॲक्ट होऊ नका. ओके. आणि तरच ते म्हणजे ह्यालाच मी म्हणते, की इमोशनल सेफ्टी. हम्म. म्हणजे तिथे तुम्ही कुठे क्रिटिसाइज केलंय, तिथे तुम्ही लगेचच काहीतरी जजमेंट पास केलंय, असं अजिबात नकोय. हम्म. ऐकून घ्या, समजून घ्या आणि तरच ती महिला जी आहे, तिला ते सॅटिस्फॅक्शन येणार आहे, तिला ते फीलिंग येणार आहे, की हां, आय एम सेफ हिअर. माय इमोशन्स आर सेफ हिअर. ही लिसन्स टू मी, ही अंडरस्टँड्स मी. येस. एवढंच हवं असतं. पुरुषांचं वागणं आणि स्त्रियांचं वागणं हे सारखंच असलं पाहिजे, असं आपण कधीच ते म्हणू शकत नाही आणि तसं होणारही नाही. म्हणजे प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट्स ह्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे आपण अगदी ढोबळमानाने जर का म्हटलं, की पुरुष हे जास्त प्रॅक्टिकल असतात आणि स्त्रिया ह्या खूप इमोशनल असतात, भावनिक असतात. ह्या असतातच. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. स्त्रीचं मन देवालाही कळालं नाहीये इथपासून सुरू झालेला आपला सिव्हिलायझेशनल प्रवास आता इंस्टाग्रामवर वगैरे सोशल मीडियावरच्या सर्वच मेसेजेसमध्ये स्त्रीचं मन समजून घ्या, तिचा मूड समजून घ्या, त्यानुसार तुम्ही वागा, तिची चिडचिड का होतीये, तिचं म्हणणं काय हे ओळखा, इथपर्यंत आलाय. आणि आम्ही पुरुष मंडळी कन्फ्यूज असतो की हे नेमकं काय होतंय. तर मग हे स्त्रीचं मन थोडं समजून घ्यावं का? स्त्रियांचे जे मूड स्विंग्स म्हणतो आपण, हे मूड स्विंग्स नेमके का होतात? ते आम्हा पुरुषांना का कळत नाहीत? आणि मग जर ते कळायला हवे असतील तर काय काय माहीत असायला हवं? हे समजून घेण्यासाठी आज आपण इन मराठी मंथनवर आयुर्वेदिक वैद्य आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रेरणा बोरींना बोलवलंय. नमस्कार नमस्कार. मॅम. थँक्यू सो मच. पुण्यावरून एवढ्या उन्हात प्रवास करून आलात. थँक यू. मॅम, मी आता म्हणालो ना की म्हणजे एकतर ना आज माझ्यासाठी हा एकतर मी शिकणार आहे तुमच्याकडनं हं, हं. की हे सगळं नेमकं काय आहे. सुदैवाने तुम्ही स्त्रीरोग तज्ञ आहात आणि एक स्त्री सुद्धा आहात, त्यामुळे तुम्ही दोन्ही बाजूनी नीट समजू शकाल की आम्हा पुरुषांचं दुःख काय असते. आणि तिसरं थोडं सायकोलॉजिकली हाऊ मेन अँड विमेन आर डिफरंट, हं, हे हं. नेमकं काय आहे हे सुद्धा, म्हणजे असं तिन्ही अंगाने आज आपण गप्पा मारूया. नक्कीच. तर तेच सुरुवातीलाच की हे स्त्रियांचे मूड स्विंग्स प्रकरण हं. हे काय आहे, हे का होतं? खरं तर विषय खूप मोठा आहे. म्हणजे मूड स्विंग्स हा दिसणारा आपण म्हणूयात एक असं छोटंसं लक्षण आपण म्हणूयात त्याला. पण त्याच्या मागे समजा आपण विचार केला तर तो खूप मोठा विषय आहे. मोठा समजून घेण्याचा तो एक भाग आहे. आता बरेच तुम्ही म्हटलात की रील्स आणि हे, पण त्याच्यामध्ये सगळी गंमत केली जाते बरं का, की बायकांचं असंच असतं, मुलींचं असंच असतं.
पण ह्या मागे जाऊन तुम्ही विचार केलाय की हे असं का होतं? म्हणजे असं असं म्हणणं आहे का की हा सगळा ड्रामाच असतो? म्हणजे अशा पद्धतीने ते रील्समध्ये दाखवलं जातं, की हे काय म्हणजे फार काही लक्ष देण्याची गोष्ट नाहीये. अशा पद्धतीने ते दाखवलं जातं आणि त्याची मजा केली जाते, चेष्टा केली जाते. पण आता समजा तुम्ही म्हटलात साधं गोष्ट घेऊयात आपण एक, की महिलांची पाळी दर महिन्याला येते. हं. पण ते जे काही 28 ते 30-32 ह्या दिवसांनी पाळी येते दर महिन्याला. पण ह्या 28 दिवसांमध्ये बायकांच्या शरीरामध्ये काय-काय बदल होतात हे माहिती आहेत का? आणि ते माहिती असणं, ते जाणून घेणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे आता पाळीचं वय आता तर अजून कमी झालंय. हो. म्हणजे आता साधारणतः 8 ते 12 या वयामध्ये ही पाळी सुरू होते. आधी पूर्वी काय असायचं? पूर्वी हे 13 ते 16 या वयामध्ये यायचे. बरं. आता हे इतकं अ, वय जे आहे इतकं खाली आलेलं आहे. म्हणजे तेव्हापासून जर का एखादी मुलगी आणि मग नंतर ती महिला ही साधारणतः एक 45 ते 50 वयापर्यंत तिची पाळी असते आणि दर महिन्याला ती त्या फेजमधून जात असते आणि दर महिन्याला तिच्या अ, वेगवेगळे हार्मोनल चेंजेस होत असतात. आता आपण एक महिना बघूयात, की 28 दिवस. 28 दिवस मधले आपण पहिले 5 दिवस बघूयात, की जी ॲक्चुअली ब्लीडिंग फेज असते, की 1 ते 5 दिवस, मॅक्स 7 दिवस. ठीक आहे. म्हणजे ह्याला आपण मेन्स्ट्रुअल फेज असं म्हणूयात. त्याच्यानंतर ती येते फॉलिक्युलर फेज. ओके. ही साधारणतः एक आपण म्हणूयात, की 5 दिवसांपासून एक 14 ते 16 दिवसांपर्यंत ही फेज असते. ही फेज ही चांगली असते. ह्याच्यामध्ये म्हणजे हार्मोनल अपडाउन्स जे असतात ते मी तुम्हाला सांगते. अच्छा. ह्या मधल्या फेजमध्ये ते स्टेबल असतात. हां, ह्या फेजमध्ये हार्मोन्स हे स्टेबल असतात. मुलीला किंवा त्या महिलेला खूप व्यवस्थित छान वाटत असतं, कॉन्फिडन्स वाटत असतो, मोटिव्हेटेड असते ती. आपण म्हणूयात एक नॉर्मल तिचा मूड असतो, मूड स्विंग्स वगैरे असे काही नसतात. तर ही एक चांगली फेज आहे आणि हा किती दिवसाचा आहे? एक 10 7 दिवसाचा 7-10 दिवस. तेवढ्याच दिवसाचा हा काळ असतो. मग त्यानंतर येतो ओव्ह्युलेशन फेज. ओव्ह्युलेशन फेज पण चांगली असते. बरं. पण ही पण एक म्हणजे फक्त ओव्ह्युलेशन फेज म्हणजे काय त्याच्यामध्ये आपण जे जनरल भाषेमध्ये म्हणतात, की अंड फुटणे ही जी काय प्रक्रिया असते ती फेज. आणि मग त्यानंतर सुरू होते परत ल्युटियल फेज. ही तिसरी फेज किती दिवसांची असते? ही एक साधारणतः एक आपण म्हणूयात एक 3 ते 4 म्हणजे अच्छा, ही छोटी फेज आहे. ही अगदी छोटी फेज बरं. असते. आणि मग नंतर येते ल्युटियल फेज. म्हणजे मग परत ह्याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉन हे वाढत असतं. हॉर्मोन आहे. हे वाढत असतं आणि मग ह्या फेजमध्ये मग परत मुलींचे, बायकांचे मूड स्विंग्स किंवा ओव्हरऑल बऱ्याच गोष्टींवर ह्याचा परिणाम होतो, की एकतर सेन्सिटिव्हिटी वाढते. मूड स्विंग्स म्हणजे मूड स्विंग्सचे पण खूप वेगवेगळे प्रकार आहेत. कधी राग येतो, कधी रडावंसं म्हणजे वाटतं, आम्हाला तो कोणाशी स्विंग इकडच्या टोकापासून इकडच्या आम्हाला स्विंगच समजतच नाही असतो तो तो. काय आहे. येस. हां. असा मोठा काहींचा खूप मोठा स्विंग असतो, काहींचा छोटा स्विंग असतो. मग उगाचच रडावंसं वाटणे. मलाच काय होतंय हे मलाच समजत नाही. कोणाशी बोलावसं वाटत नाही. अचानक राग येतो, चिड होते. काही-काही बायकांना तर एवढा राग येतो आणि तो सगळा राग मग मुलांवर निघतो हां. मोस्टली. तर हे जे आहे ही ल्युटियल फेज जी आहे ही असते परत नेक्स्ट सायकल येण्यापर्यंत. म्हणजे मग ही पण एक परत 6-7 आपण 7 ही दिवसांची? एक 7-8 दिवसांची ही फेज असते. बरं. अ, ह्याला आपण पी-एम-एस असंही आपण म्हणतो, की प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम. ओके. अच्छा, जे पिरियड्स पी-एम-एसचा त्रास आहे वगैरे जे येस, म्हटलं येस. जातं तो ती ही ल्युटियल फेज असते. आणि म्हणजे आता तुम्हीच विचार करा, तुम्ही जे म्हणलात, की हे मूड स्विंग्स हे काय प्रकरण असतं. पण आता सगळ्या एवढ्या हार्मोनल अपडाउन्समधून ती जात असेल, तर ती स्वतः स्टेबल कशी राहणार? आपण कसं काय एक्स्पेक्ट करू शकणार, की पूर्ण 30च्या 30 दिवस आपण 1 महिना घेतला तर, की ती पूर्ण त्याच मूडमध्ये असावी. जर का तिच्या आतमध्ये एवढे बदल घडतायत, तर ती एकाच मूडमध्ये कशी काय राहू शकेल? हं. ओके. त्यामुळे हे समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. हं. आणि हे जेव्हा तुम्हाला समजेल, की अरे नाही म्हणजे हे अपडाउन्स आहेत, हे होतातच, हे नॅचरल आहेत आणि इट इज अ गुड थिंग, की प्रत्येक मुलीला पिरियड्स येतायत दर महिन्याला. ही एक चांगली गोष्ट आहे. ती हेल्दी आहे याचा अर्थ. हां. नैसर्गिक गोष्ट आहे.
आणि जर का ती नैसर्गिक गोष्ट आपल्याला हवी असेल तर हे अपडाऊन्स हे होणारच आहेत. फक्त हा जो स्विंग आहे तुम्ही म्हटलात, हा मोठा न होता तो छोटासा असणं एवढंच अपेक्षित आहे. हम्म. आणि जर का ते जास्त होत असेल तर नक्कीच तुम्हाला म्हणजे त्या महिलेला किंवा मुलीला काहीतरी मग ट्रीटमेंट, डॉक्टरचं कन्सल्टेशन, तिच्या काहीतरी लाईफस्टाईल मधले चेंजेस, डाएट मधले चेंजेस हे तिला करणं हे गरजेचं आहे. आता काय तुम्ही म्हणालात ना मगाशी डॉक्टर, की हम्म. म्हणजे इंस्टाग्रामवर ते इकडच्या टोकाचे आहेतच, तुम्ही म्हणालात तसं, की ते हम्म. असं काही नसतं, हे उगीच बोलायला म्हणून बोललं हम्म. जातं. हम्म. आता बघा, आम्हावर, आमच्या सर्वांवर, म्हणजे आपल्या अख्ख्या सोसायटीवर सध्या जो जो मेसेज खूप खूप स्ट्रॉंगली लादला जातो, हे थोडा चुकीचा शब्द असेल, पण हा खूप स्ट्रॉंग मेसेज आहे, की स्त्री पुरुषांमध्ये भेद करू नका. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये सर्वांना एक समान संधी द्या. हे चूक अजिबातच नाहीये. अर्थातच सर्वांना समान संधी असायला हव्यात. पण जर आपण हे असं म्हणतोय, की स्त्रियांचे नैसर्गिकरित्या ह्यात चांगलं वाईट म्हणजे ती स्त्री मुद्दाम करते असं अर्थातच नाहीये. शरीरच तसं डिझाइन झालंय. नैसर्गिकरित्या जर हे अप-डाऊन्स होत असतील, तर ऑन द रिसिव्हिंग एंड जो आहे, मी आहे. आता एका पुरुषाच्या आयुष्यात किमान 2 महिला महत्त्वाच्या असतातच, आई आणि बायको. आणि जर सख्खी बहीण असेल आणि मुलगी झाली, तर समजा 4 बरोबर. म्हणजे तर आमच्या आजूबाजूला 2 किंवा 4 अशा महिला असणार आहेत. ऑफिसमध्ये जर बॉस लेडी असेल तर अजून, हो. टीममेट लेडी असेल तर अजून. सो ऑन द रिसिव्हिंग एंड आम्ही हे सगळं समजून घ्यावं. प्रत्येक वेगवेगळ्या स्त्रीचे वेगवेगळ्या सायकल्सनुसार तिचं वेगवेगळं बिहेवियर असणार आहे, हे आम्ही समजून घ्यावं. आणि त्यानुसार आम्ही आमचा रिस्पॉन्स ऍडजस्ट करावा. हे फार कठीण आहे हो. नाही, नक्कीच कठीण तर आहेच आहे. कठीण आहे, तारेवरची कसरत आहे, हां. पण आहे. हे करावंच लागणार आहे, त्याला काही पर्याय नाहीये. कारण स्त्री आणि पुरुषाचं शरीरच हे वेगळंच आहे. म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक ह्या सगळ्याच पातळीवर स्त्री आणि पुरुष हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे आपण त्यांना असं म्हणूच शकत नाही, की पुरुषांचं वागणं आणि स्त्रियांचं वागणं हे सारखंच असलं पाहिजे. असं आपण कधीच ते म्हणू शकत नाही आणि तसं होणारही नाही. म्हणजे प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट्स ह्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे आपण अगदी ढोबळमानाने जर का म्हटलं, की पुरुष हे जास्त प्रॅक्टिकल असतात आणि स्त्रिया ह्या खूप इमोशनल असतात, भावनिक असतात. ह्या असतातच. पण हे दोन्ही अशा पद्धतीने आहे, म्हणूनच हे सगळं चालू आहे. करेक्ट. आणि ते तसं समजा नसतं, तर मग ते सगळं जे काही आहे ते पारडं एका बिघडलं बाजूलाच गेलं असतं. असतं ना. हां. त्यामुळे हे आहे हे असंच आहे. हे स्त्रियांनी पण ऍक्सेप्ट केलं पाहिजे, पुरुषांनी पण ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि तरच ती गाडी जी आहे ही व्यवस्थित चालणार आहे. बरोबर आहे. चला गुड, म्हणजे आपण एकाच मतावर आहोत. मग आता मी तुम्हाला एक छोटीशी गंमत सांगतो. मी एकुलता एक आहे. मला सख्खी बहीण नाही. त्यामुळे लहानाचा मोठा होत असताना जर कदाचित मोठी बहीण असती तर कदाचित मुलींचे आजार वगैरे ह्याचा तो सेन्सिटिव्हिटी कदाचित आपोआप तयार झाली असती. पण ती नसल्यामुळे आणि आईची काय तिची काय सायकल आहे वगैरे ती मुलांपर्यंत कधी कळत येते नाही. तर मला बरेच वर्ष लागले हे समजायला, की अरे एखादी मुलगी आजारी आहे तर काय झालंय तुला, असं एकदम विचारून नाहीये. हे जे 4 चौघात एकदम, कारण यू नेव्हर नो व्हॉट इज हॅपनिंग. तर आम्ही मुलं अशा वेगवेगळ्या कॉम्प्लेक्स सिच्युएशन्स मध्ये घडतो आणि नंतर मग आम्ही पुरुष होतो. मग प्रेयसी किंवा बायको, आई तर आहेच आहे. तर जर असा एखादा छोटासा मास्टर क्लास घ्यायचा ठरला, की पुरुषांनी ना या 4-5 गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, जेणेकरून वी कॅन हेल्प आवर पार्टनर ऑल्सो इन दोज मूड स्विंग्स आणि वी विल शील्ड आवर सेल्स फ्रॉम द प्रॉब्लेम्स. तर काय काय माहित असावं? बरोबर. खरं तर ना अशा शिक्षणाची गरज आहे. आपण शिकतो फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे सगळं आपण समजतो, पण एकमेकांशी कसं वागलं पाहिजे किंवा ओव्हरऑल आपण म्हणूया सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, घरात कसं वागलं पाहिजे, स्त्रियांनी पुरुषांची, पुरुषांनी स्त्रियांशी हे कसं वागलं पाहिजे, हे कुठेही शिकवलं जात नाही. आणि असं काही आपल्याला घरातून पण हे खूप छान पद्धतीने आपल्याला शिकायला मिळतंय असंही नसतं. तर जेव्हा आपण म्हणूयात की एखाद्या पुरुषाने महिलेशी हे कसं वागलं पाहिजे किंवा आपण म्हणूयात की एस्पेशली त्यांची समजा भावना दुखावल्या नाही गेल्या पाहिजेत, अशा वेळी तुम्ही कसं वागलं पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, महिलांना काय हवं असतं किंवा बायकांना काय हवं असतं ते तर एक म्हणजे आपण म्हणूयात एक
सेफ्टी किंवा इमोशनल सेफ्टी ह्याची त्यांना गरज असते. कारण बायका ह्या इमोशनलच असतात. आणि पुरुषांचं कसं असतं, की काही त्यांना सांगितलं, की पटकन त्यांना सोल्युशन द्यायचं असतं. करेक्ट. आम्ही रॅशनलाइज विचार करतो हे असं. पण आम्हाला सोल्युशन नकोच असतं. आम्हाला काय हवं असतं, की फक्त आम्हाला समजून घ्या. बस दॅट्स इट. मग त्याच्यावर जे काही आम्ही व्यक्त होतोय, जे काही महिला बोलतायत, तेवढं फक्त तुम्ही समजून घ्या. त्याच्यावर तुम्ही लगेचच रिॲक्ट होऊ नका. ओके. आणि तरच ते म्हणजे ह्यालाच मी म्हणते, की इमोशनल सेफ्टी. म्हणजे तिथे तुम्ही कुठे क्रिटिसाइज केलंय, तिथे तुम्ही लगेचच काहीतरी जजमेंट पास केलंय, असं अजिबात नकोय. ऐकून घ्या, समजून घ्या आणि तरच ती महिला जी आहे तिला ते सॅटिस्फॅक्शन येणार आहे, तिला ते फिलिंग येणार आहे, की हां, आय एम सेफ हिअर. माय इमोशन्स आर सेफ हिअर. ही लिसन्स टू मी, ही अंडरस्टँड्स मी. येस. एवढंच हवं असतं. आणि इथे लगेचच वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतात पुरुष, की हे असं नाही, असं कर, तसं कर, किंवा तुला असं काच होतंय. ओके. असं होतंय बऱ्याचदा. म्हणजे एक गंमत म्हणून असं कसं तरी होतंय, की जे त्या बाईलाही समजत नाही नसतं, की मला नक्की काय होतंय, पण होतंय काहीतरी. ओके. त्यामुळे जर का हे समजतच नाहीये, म्हणजे समजा आपण म्हटलं, की PMS आणि ती त्या फेजमध्ये आहे, की आता एक 4-5 दिवसांनी पिरियड्स येणार आहेत. तर त्याच्यामध्ये खरंचच समजत नाही, की नक्की काय होतंय? मला असं का होतंय? मी अशी का रिॲक्ट करतेय? मी का चिडचिड करतेय? किंवा माझं का कामात लक्ष नाहीये? माझा का फोकस नाहीये? हे नसतं समजत, तर इट्स फाईन. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण ते असं नाही तर म्हणजे ते 100% हे बरोबरच झालं पाहिजे, असं ते नाहीये. नाही समजा तुमचा आज मूड नाहीये, तर ठीक आहे, इट्स फाईन. तर हे जे आहे ना, इट्स फाईन हा शब्द जर का पुरुषांनी नेहमी वापरला किंवा बायकांनी स्वतःच्या बाबतीत समजा वापरला, तर नक्कीच गोष्टी नॉर्मलाइज व्हायला, सॉल्व्ह व्हायला किंवा त्याचं फारसं टेन्शन न घेता, बर्डन न घेता इझिली त्या फेज ती पास करू शकतात. हो, मान्य आहे. पण मग आता आता ह्याची दुसरी बाजू काय होतीये मॅम आणि काय म्हणजे मी मराठीवर बरेचसे नरेशन्स वगैरे पण करतो ना, तर मला अनेकांचे मेसेजेस येतात, की बाबा थोडा रिलेशनशिपचा प्रॉब्लेम आहे. काय करू, कसं करू? मी पूर्वी उद्योजकांना सुद्धा थोडी मदत करायचो टू सॉर्ट देअर बिझनेस. तर तेव्हा सुद्धा बऱ्याच उद्योजकांचं हे असायचं, की म्हणजे जनरली मेल बिझनेस ओनर्स, की यार घरी अजिबात शांतता नाहीये, बायकोबरोबर सतत कटकट होते, मी बाहेर फोकस कसा करू? तर प्रत्येक वेळी हा ठीक आहे, मी घेतो समजून. हा ठीक आहे, इट्स ओके. हे होणं कठीण आहे ना. बिकॉज आणि आता ती स्त्री आता वर्किंग आहे असेल. ती सुद्धा रोज त्या प्रेशर मधनं जातीये, ऑफिसच्या प्रेशर मधनं प्लस हे आतमध्ये जे होतंय त्याच्या. पुरुषही बाहेर हजार टेन्शन्स, घरी आल्यानंतर तो आई आणि बायकोच्या मधलं ते टेन्शन, मुलांना हँडल करतानाचं टेन्शन, हे स्त्रीवर जसं आहे तसं पुरुषावर पण आहे. सो फॉर अ मॅन टू always be in that understanding mode. How is it practical? थोडासा अवघड प्रश्न आहे. हो ना. आणि सी म्हणजे मी म्हणालो तसं, की तुम्ही सुद्धा स्त्री आहात आणि तुम्ही सुद्धा स्त्रीरोग तज्ञ आहात. त्यामुळे तुम्हाला याचं उत्तर देणं कदाचित शक्य होईल. आता कसं आहे, की दोघांनाही वर्क प्रेशर असतं. त्यानंतर महिलांचा जर का आपण विचार केला तर त्यांना थोडंसं जास्त काय असतं, तर त्यांना घराकडेही बघायचं असतं. घरातलं सुद्धा बघायचं असतं. ट्वाइस प्रेशर आहे. जरी बायका असल्या तरीही त्या बायकांना हँडल करायचं असतं. ओके. पुरुष जे आहेत हे एका गोष्टीवर फोकस करणं हे त्यांना आवडतं. महिलांना मल्टीटास्किंग आवडतं. तो त्यांचा स्वभाव असतो. ठीक आहे. असं नाही होत, की महिला फक्त काम आणि कामच करतायत किंवा जसं पुरुष, की मला पैसा कमावणे हे एकमेव माझा फोकस आहे. तसा महिलांचा एक फोकस नसतो. म्हणजे परत आता इथे त्यांच्या स्वभावाचा हा डिफरन्स असतो. टेम्परामेंटच वेगळी आहे. पण डिफरन्स असतो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होतात सुद्धा. ओके. त्यामुळे जेव्हा ह्या मल्टिपल गोष्टी ह्या करतायत, तेव्हा पुरुष त्यांच्या कोणत्या गोष्टीमध्ये सहभाग घेऊ शकेल, कुठली गोष्ट ही
इझिली होईल, व्यवस्थित चालू राहील, ह्यासाठी तो कुठली एखादी जबाबदारी घेऊ शकेल, हा विचार हा नक्कीच केला पाहिजे. म्हणजे आता कसं झालेलं आहे, की आपल्या आधीची पिढी सुद्धा महिला ह्या बाहेर पडतच होत्या. आत्ताची पिढी तर कम्प्लिटली आपण म्हणूया 100% महिला या बाहेर पडून काम करतातच. पण हा सिनॅरिओ बदलला आहे का, की पुरुष सुद्धा घरातली कामं करतायत? नाही बदललेला. तर हा जेव्हा बदलेल तेव्हा आपण म्हणूयात, की कामं जी आहेत, ही कामं ही व्यवस्थित चालतायत आणि महिलांवरचा जो कामाचा ताण आहे, हा थोडाफार कमी व्हायला त्यांनी मदत होईल. कारण फक्त घरातलं काम असं नसतं. बऱ्याचशा गोष्टी असतात. त्यांना नाती सांभाळायची असतात. त्यांना नवऱ्याला पण सांभाळायचं असतं. बरोबर त्यांना मुलांना सांभाळायचं असतं. मुलांचा अभ्यास सुद्धा घ्यायचा असतो. काम असतं. स्वतःकडे बघायचं असतं. अशा या सगळ्या लेव्हल्सवर समजा त्या करतायत, तर इथे पुरुष त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीमध्ये हा सहभाग घेऊ शकेल, ह्याचा विचार हा महत्त्वाचा झाला पाहिजे. मग आता लेट्स से पुरुषांनी हे घेतली जबाबदारी, की बाबा मी ना थोडं ऐकून घेईन. मी आय विल ट्राय टू अंडरस्टँड की कदाचित काहीतरी हार्मोनल इम्बॅलन्स आहे. हं. तर या हार्मोनल इम्बॅलन्सला ताब्यात ठेवण्यासाठी म्हणा किंवा ते इतकं टोकाला स्विंग्स खूप दूर जाऊ नयेत, यासाठी काही करता येण्यासारखं आहे? खूप काही. बरं. म्हणजे खूप छान पद्धतीने आपल्याला हे टॅकल करता येतं. किंवा आपण म्हणूयात उपचार घेता येतात आणि आपण आपल्या लाईफस्टाईलमधले समजा चेंजेस केले, तर आपल्याला हे नक्कीच एवढा मोठा तो स्विंग वाढणारच नाहीये. तर आता बेसिकली जेव्हा आपण म्हणतो, की हे इमोशनल चेंजेस म्हणजे ह्याच्यावर आपण जास्त बोललोय बोललो. आज. हो. पण फक्त तेवढेच नसतात. म्हणजे इमोशनल चेंजेस हे आपण म्हणूयात, की हे पटकन दिसतात आणि ज्याचा सगळ्यांना त्रास होतो त्यामुळे आपण मूड स्विंग्सवर हे जास्त बोललं जातं. पण त्याबरोबर एका महिलेच्या शरीरामध्ये बरेच बदल होत असतात. म्हणजे आता हे इमोशनल जे सेन्सिटिव्हिटी ही खूप जास्त वाढलेली असते. झोपेवर खूप मोठा परिणाम होतो. म्हणजे हे समजा हॉर्मोनल अपडाऊन्स असतील. हॉर्मोनल अपडाऊन्स बेसिकली कोणकोणत्या फेजेसमध्ये होतात तेही महत्वाचं आहे. आपण मगाशी म्हटलं, की पाळी येण्याचं वय वाढलंय त्यामुळे पाळीची सुरुवात ही लवकर होते. त्या टीनेजमध्ये पण मुली हे खूप गोष्टी ह्या फेस करतात. त्याचप्रमाणे आजकाल पी-सी-ओ-डी हे सुद्धा खूप वाढलेलं आहे. पी-सी-ओ-डीमुळे सुद्धा म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज हा सुद्धा वाढलेला आहे. त्याचे सुद्धा बरेच परिणाम हे टीनेज मुलींवर आपल्याला दिसायला लागतात. मूड हे तर आहे, इमोशन्स हे तर आहे, वजन वाढणे किंवा पाळी अनियमित होणे हे सुद्धा आपल्याला दिसतं. त्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये परत हॉर्मोन्स हे बदलत असतात. ते नॅचरलच असतं पुन्हा मी तेच सांगेन. आणि त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची फेज येते ती म्हणजे मेनोपॉज. आणि मेनोपॉजमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी महिला या फेस करत असतात. तर एक म्हणजे इमोशनल अपडाऊन्स, त्यानंतर झोप जी आहे, झोप ही खूप डिस्टर्ब होऊन जाते. मग ती कुठली का फेज असे ना, हॉर्मोनल अपडाऊन्समुळे हे होतच होतं. जे झोप एक तर लागत नाही, उशिरा लागते, खूप डिस्टर्ब झोप असते आणि झोप एकदा बिघडली, की त्याचे परिणाम हे बाकीच्या गोष्टींवर पण होतात आणि प्लस हॉर्मोन्सचे पण परिणाम असतात. म्हणजे पचनामध्ये काहीतरी गडबड होऊन जाते. त्यानंतर वजन वाढतं. हे खूप महत्त्वाचं आपल्याला लक्षण दिसून येतं. म्हणजे टीनेज मुलींमध्ये पण हे वजन वाढलेलं आपल्याला दिसून येतं. वजन वाढण्यामागे अजून एक कारण हेही असतं, की क्रेव्हिंग्ज. क्रेव्हिंग्ज एक होतात. क्रेव्हिंग्ज म्हणजे काय? की एक विशिष्ट गोष्ट खावीशी वाटणे. गोड खावंसं वाटणं हे खूप जणींची ही तक्रार असते बरं का, की मला क्रेव्हिंग्ज होतात म्हणजे त्यावेळेला गोड हे पाहिजेच पाहिजे खायला. एवढं ते असं होतं आणि त्यामुळे मग गोड म्हणजे मग टीनेज समजा असेल ना, तर ते चॉकलेट्स, कॅडबरीज ह्याच्यावर ते असतात आणि मग बाकीच्या आपण फेजेस म्हटल्या तर मग ते अजून काहीतरी गोडाचे पदार्थ हे खाल्ले जातात. मिठाई सुद्धा खाल्ली जाते आणि मग त्याचं पण ॲडिशन हे की मग बाकीचे हार्मोन्स हे बिघडतात. म्हणजे आपण म्हणूयात इन्सुलिन हे पण एक हार्मोनच आहे. ते पण त्याच्यामुळे बिघडायला मदत होते अजून आणि वजन वाढणं हे सुद्धा हे होतच होतं. हां, मग नाही म्हणजे माझा प्रश्न तोच आहे, की हं. हे सगळं इतकं जर होतंय, हं. तर मग ते होऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. म्हणजे येस, तुम्ही नक्कीच. म्हणता ना, की गोड खावंसं वाटतं, हे तर मी बघितलंच आहे म्हणजे हं. खूप ठिकाणी बघितलंय. हो. झोप अनियमित होणं, आता झोपच जर अनियमित झाली तर
एका सुदृढ पुरुषाचं सुद्धा बॉडी बिघडून जाणार आहे. Yes, नक्कीच. विमेन्स बॉडी तर मोर कॉम्प्लेक्स. येस तर मग हाऊ टू एन्श्युअर की हे होणार नाही? येस बरोबर. तर बेसिकली आत्ताचे आपण सगळेच जण बघितले तर एक सगळ्यात महत्वाचं आपल्याला दिसतं ते म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल. बसून सतत बैठं काम हे एक आहे. त्यानंतर स्क्रीन टाइम हा जास्त आणि ओव्हरऑल मुवमेंट ही कमी. ओके. त्यामुळे जेव्हा आपल्याला ह्या गोष्टी सुधारायच्या आहेत, आपल्याला हॉर्मोनल बॅलन्स समजा हवा आहे, तर ओव्हरऑल लाईफस्टाईल मध्ये आपल्याला चेंजेस केले पाहिजे. बरं. लाईफस्टाईल म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय येतं की तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही काय काय करताय आणि तुमची हेल्थ किंवा तुमचे हॉर्मोन्स हे बॅलन्स राहावेत ह्याच्यासाठी तुम्ही काय काय करताय. मग इथे आपली सुरुवात जी होते ही सकाळपासून होईल की सकाळी उठल्या उठल्या तुम्ही काय करताय. ओके. ह्याला आपण आयुर्वेदाचं समजा आपण हे द्यायचं झालं उदाहरण किंवा आयुर्वेदामध्ये काय सांगून ठेवलंय तर दिनचर्या की तुम्ही दिवसभरामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने वागलं पाहिजे. तर सकाळी उठल्या उठल्या म्हणजे आयुर्वेदामध्ये जे सांगितलंय ते मी आधी सांगते आणि मग आपण पूर्ण रुटीन हे कसं असलं पाहिजे हे बघूयात. तर ह्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये सगळ्यात आधी म्हणजे ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत. अवघड आहे कारण फारच अवघड आजकालचे task लोक आहे. त्यावेळेस झोपतात. त्यामुळे हे अवघड आहे पण ठीक आहे. म्हणजे मी एक तुम्हाला आयडियल सांगते. बरोबर. आयडियल सांगून त्याच्यातलं काय फॉलो आपण त्याला करायचं जवळजवळ आपण जायचा हा प्रयत्न करू. ते आपण ब्रह्ममुहूर्त बघूया. म्हणजे मग किती वाजता? ब्राह्ममुहूर्त म्हणजे तो येतो एक 4 ते 5च्या दरम्यान. तर कॅन्सल. ठीक आहे. आपण याचा अर्थ असा आपण लावू शकतो की सकाळी जरा लवकर लवकर उठलं उठूया. पाहिजे. समजा तुम्ही 8 वाजता उठत असाल तर तुम्ही ऍटलीस्ट 6:30-7 ला समजा उठलात तर त्या वेळेत काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही लवकर उठून तुम्ही एक थोडासा एक्सरसाइज हा केला मी पाहिजे. थोडं मध्ये विचारतो. हो. आणि आपण आता स्त्री पुरुष हाच त्यामुळे हा काही रेसिस्ट प्रश्न नाहीये पण हा एका पुरुषांनी उशिरा उठण्यापेक्षा एका स्त्रीनी उशिरा उठणं जास्त अहितकारक आहे त्यांच्या हेल्थसाठी असं आहे? नाही असं बिकॉज ऑफ काहीच हार्मोनल नाही. इम्बॅलन्स वगैरे असं काही नाही? नाही नाही असं काहीच नाही. गुड, व्हेरी गुड. नाही. जे ओके. दोघांना झोप ही तेवढीच हवी असते. 7 नाही ते तसं 8. नव्हे. पुरेशी झोप घेतल्यानंतरही दोघांची पुरेशी झोप झालीये. पण एक पुरुष जर 8 वाजता उठत असेल आणि एक स्त्री जर 8 वाजता उठत असेल तर पुरुषाला जे काही साईड इफेक्ट्स होणार आहेत बिकॉज ऑफ द मेल फिजिक वर्सेस एका स्त्रीवर जे साईड इफेक्ट होऊ शकतात ह्यात काही फरक आहे? नाही. ते सारखेच होणार आहे. व्हेरी गुड. ठीक आहे. ओके ओके. हा. तर इथे आपण दिवसाची सुरुवात करतोय की थोडंसं तुम्ही लवकर उठा. लवकर उठून तुम्ही एक्सरसाइज व्यायाम हा केलाच गेला पाहिजे. म्हणजे हे आयुर्वेदामध्ये दिनचर्येमध्ये हे सांगून ठेवलेलं आहे की तुम्ही व्यायाम हा प्रत्येकाने हा केलाच पाहिजे, रोज केला पाहिजे. आता व्यायामाची काही बेनिफिट्स सांगण्याची खरं तर गरज नाहीये. हे सगळ्यांनाच माहिती आहे पण तरीही आपल्या इथे केलंच जात नाही. आणि हा जो व्यायाम आहे हा तुम्ही एक 15 ते 20 मिनिटं रोज जरी केला म्हणजे तेवढाच वेळ जरी केला पण तो रोज झाला पाहिजे तर तो उपयोगी ठरणार आहे. आज केलाय उद्या नाही परवा नाही हे असं चालणार नाही. बरं. 15 ते 20 मिनिटं व्यायाम. ह्याच्यामध्ये तर मी सांगेन तुम्ही सिंपल सूर्यनमस्कार 12 सूर्यनमस्कार घालायला तुम्हाला 8 ते 10 मिनिटं फक्त लागतात. तेवढे तुम्ही स्वतःसाठी हे काढले पाहिजेत. आपल्याकडे खरं आरोग्य आपण इतकं सहज घेऊन टाकतो ना. जे मी नेहमी सांगते की आपल्याला फुकट मिळालेल्या गोष्टींमध्ये काय आहे तर आपलं हे शरीर मिळालं. ते फुकट मिळालंय ना म्हणून त्याचा आपण काहीही काळजी घेत नाही किंवा प्रिव्हेन्शन ही एक काही गोष्ट आहे. आपली हेल्थ ही आपल्याला जपली पाहिजे असं आपल्याकडे कन्सेप्टच नाहीये. आणि त्याच्यासाठी म्हणून ह्या सगळी दिनचर्या जी आहे ही सांगून ठेवलेली आहे. व्यायाम केला पाहिजे. त्यानंतर तुम्ही संपूर्ण अंगाला तेल लावलं पाहिजे. अभ्यंग रोज रोज सांगितलंय. मी आयडियल सांगतेय. त्यातलं आपण कधी करायचं ते आता कोणतं आपण तेल? बघूयात. तेलामध्ये बरेच आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये अभ्यंग ऑइल जे आहे तुम्ही बला तेल, शतावरी तेल किंवा चंदन बला लाक्षादी तेल म्हणूनही मिळतं. ते तुम्ही वापरू शकता. म्हणजे बेस ऑइल जे आहे हे तिळाचं तेल असतं आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळी औषधं टाकून ते सिद्ध केलेलं ते तेल असतं. मग यामध्ये तुम्ही तुमच्या वयानुसार, प्रकृतीनुसार किंवा आजारानुसार तुम्ही हे वेगवेगळी तेलही वापरू शकता. सीझन नुसार तेल बदलावं? सीझन नुसार सुद्धा. बरं.
हे जे- वैद्यांना विचारून आपल्या ह्याच्यानुसार नक्कीच करावं. बरं, नक्कीच. ओके. तर संपूर्ण अंगाला तेल लावलं पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही म्हणजे अभ्यंगाचा एक श्लोक सांगते तुम्हाला. अभ्यंगम आचरेत नित्यम, रोज. स जरा श्रम वातः. जरा म्हणजे वार्धक्य. जरा श्रम वातः म्हणजे श्रम, रोजचा जो काही थकवा, थकवा वेअर आहे. अँड टेअर आहे तो, आणि वात दोष जो आहे त्याचा बॅलन्स करण्यासाठी. म्हणजे आपण अभ्यंगाला अँटी एजिंग असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे एवढा त्याचा चांगला हा उपयोग आहे. नर्वस सिस्टीम, मसल्स, फॅट्स कमी करणं, ह्या सगळ्यावरच अभ्यंगाचा चांगला उपयोग होतो. बर. मग म्हणजे तेल लावून गरम पाण्याने, कोमट पाण्याने अंघोळ हो. असंच ना? नक्कीच. ओके. म्हणजे आता हे जे आहे ह्या काही गोष्टी ज्या आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत. आपलं हेल्थ ही चांगली राहावी यासाठी मॉर्निंग म्हणून. रुटीन झालं. हा. त्यानंतर आयडियली, आता हे आयडियली सांगितलं, आपण आपल्या दिवसाची सुरुवात ही कशी केली पाहिजे. तर सकाळी उठल्यानंतर बहुतेक लोकांना सवय असते की चहा प्यायची. हो. हं? हो. तर उपाशी पोटी चहा प्यायचा नाहीये. कुणीच नाही प्यायचा, स्त्री असू दे पुरुष असू दे. तुम्ही आधी काहीतरी खा. मग इथे काहीतरी म्हणजे काय येतं, तर ड्रायफ्रुट्स हा सगळ्यात चांगला ऑप्शन आहे. बर. 4 ते 5 बदाम फक्त, नाहीतर ड्रायफ्रुट्स म्हणजे असं म्हणजे घेऊन 4 ते 5 बदाम, 10-12 काळे मनुके किंवा एक अंजीर. सीझन नुसार अंजीरच्या ऐवजी खजूर खाऊ शकता हिवाळ्यामध्ये. हे समजा तुम्ही सकाळी खाल्लं तर तुमची ऍसिडिटी हे वाढणार नाहीये. रात्रभराचं जे काही गॅप गेलेला आहे तुमचा 10 तासाचा, त्या गॅप नंतर तुम्ही समजा जे खाताय त्याचं ऍब्झॉर्प्शन हे खूप चांगल्या पद्धतीने होतं. अच्छा. आणि ऍसिडिटी वाढत नाही, तुमचं पचन हे चांगलं होतं. त्यामुळे तुम्ही सकाळची सुरुवात ही ड्रायफ्रूट खाऊन ही केली पाहिजे. बदाम भिजवलेले खावेत, साल काढून वगैरे? बेस्ट आहे असंच ते. ना? भिजवून काय होतं, त्याच्यातला प्रोटीन कंटेंट वाढतो आणि डायजेशन, पचन जे आहे हे अगदी चांगल्या बरं. पद्धतीने होतं. आणि त्याचे साल काढून? साल काढून. ओके. येस. हे तुम्ही खाल्ल्यानंतर मग तुम्ही एक्सरसाइज करा एक 15 ते 20 मिनिटं. ह्यानंतर तुम्ही हवं तर तुम्ही चहा किंवा काय जे काय आहे तुमचं ते नक्कीच घेऊ शकता. बर. त्यानंतर सकाळचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रेकफास्ट, नाश्ता हा झालाच पाहिजे. बर. आणि ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर ह्या तिन्ही हे खूप महत्त्वाचे आहेत. तुमचा हॉर्मोनल बॅलन्स समजा तुम्हाला हवा असेल तर. बर. ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला कुठलंही मील असू दे तुमचं, त्याच्यामध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर्स ह्या तिन्हीचं अगदी व्यवस्थित, म्हणजे प्रत्येक मीलमध्ये तुम्हाला हा बॅलन्स तुम्ही व्यवस्थित मेंटेन केला तर तुमचं वजनही वाढणार नाही सगळ्यात महत्त्वाचं, आणि हॉर्मोन्स पण तुमचे बॅलन्स राहतील. हॉर्मोन्स म्हणजे आता फक्त इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉनच नाही, थायरॉइड आहे, इन्सुलिन आहे, हे हॉर्मोन्स पण नॉर्मल राहणं, बॅलन्स राहणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल समजा घ्यायचं ब्रेकफास्टचं, तर प्रोटीन कंटेंट म्हणून आपण स्प्राउट्स समजा घेतले, मोड आलेले कडधान्य 1 वाटीभर, ते पण शिजवून खायचे आहेत, कच्चे नाही. बरं. कच्चे पचायला खूप जड असतात. त्यामुळे शिजवून, ह्यामध्ये मेनली हिरवे मूग मोड आलेले, म्हणजे समजा तुम्ही 5 भाग हिरवे मूग समजा घेतले तर त्याच्यामध्ये तुम्ही एक भाग हे ॲडिशनल, बाकीचे तुम्ही मटकी, छोले, राजमा, त्यानंतर मसूर, चवळी, हरभरा, ह्या गोष्टी ह्या तुम्ही ॲड करू शकता. पण हे प्रमाण हे एवढं कमी पाहिजे. हे प्रोटीन सोर्स हा झाला. जे नॉनव्हेज खातात त्यांनी 2 अंडी घ्यायला काहीच हरकत नाही. त्यानंतर येतात इथे हे प्रोटीन झालं, कार्ब्स आणि तुमचे फायबर्स. मग इथे तुम्ही ह्याच्यातच, ज्यांना घाई आहे त्यांनी ह्याच्यातच समजा काही सॅलड कट करून टाकलं आणि ते घेतलं तर बेस्ट होईल. तर तसं नसेल करायचं तर तुम्ही सेपरेट एखादं फ्रूट खाऊ शकता. फ्रूट खाताना पण समजा एक ॲपल, अख्खं ॲपल हे खाल्लं गेलं पाहिजे. असं नाही की ॲपल मधली एखादी फोड खाल्ली, 2 फोडी खाल्ल्यात, अख्खं एवढं नाही. सफरचंद संपवायचं? अख्खं सफरचंद हे संपवलं पाहिजे. संत्र, मोसंब खाताना एक पूर्ण सफरचंद एका माणसाने खाल्लं पाहिजे. हे तेवढी ती रिक्वायरमेंट असते, तेवढे फायबर्स हे गेले पाहिजेत. तरच ती फुलफिलमेंट होणार आहे, रिक्वायरमेंट तुमची भागली जाणार आहे. तर हे तुमच्या ब्रेकफास्टमध्ये ह्या गोष्टी ह्या हे हव्याच हव्या. फायबर्सच झाले ना मग, कार्ब्स? कार्ब्समध्ये तुम्ही मग ह्याच्यामध्ये काहीही घ्या. तुम्ही पोळी घेऊ शकता,
किंवा राईस मधलं काही घेऊ शकता, किंवा तुम्ही समजा हे नाही घेतलं तरीही चालणार आहे ब्रेकफास्टला. ओके. ब्रेकफास्टला तुम्ही प्रोटीन्स आणि फायबर्स हेच जरी कॉम्बिनेशन केलं, जे समजा बॉइल्ड एग खाताय तर 2 बॉइल्ड एग, त्यानंतर दूध घेतलंय, फ्रूट घेतलंय, हे असं कॉम्बिनेशन पण तुम्ही करू ठीक आहे. शकता. ठीक आहे. त्यानंतर तुमचं लंच आणि डिनरमध्ये सुद्धा तुमचं कॉम्बिनेशन हे अगदी व्यवस्थित पाहिजे. म्हणजे साधं आहे, आपली महाराष्ट्रीयन थाळी जी आहे ती बेस्ट आहे आणि ही त्याच पद्धतीने हे खाल्लं गेलं पाहिजे. म्हणजे असं आजकाल म्हणतात की कार्बोहायड्रेट्स हे खाऊच नका, तर तसं नाही आहे ते. आपलं आयडियल काय आहे, आपल्यासमोर महाराष्ट्रीयन थाळी, पोळी, भाजी, वरण, भात, कोशिंबीर, चटणी, एखादं छोटंसं गोड, ह्या सगळ्या गोष्टी ह्या असल्याच पाहिजेत. तरच ते गोड असलंच पाहिजे का रोज? गोडाचं प्रमाण प्रमाण तुम्ही सगळं खा, पण हा भाग सर्वात प्रमाण जास्त रिपीट बघितला जाणार आहे. गोड हवंय. पण प्रमाण किती आहे हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही आता नैवेद्याचं ताट बघा. गोड त्याच्यामध्ये किती असतं, म्हणजे आजकाल ते जास्त वाढलेलं आहे. पण आपण जो प्रसाद म्हणतो, नैवेद्य म्हणतो, तो 1 चमचाच असतो दिलेला. आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य आहे मॅडम. असू दे ना. पुरणपोळी जरी असली ना, तरीही त्याच्यामध्ये डाळ आहे, हो. ते प्रोटीन आहे. हा. त्याच्यावर आपण त्याच्याबरोबर आपण तूप घेतोय त्याच्यावरती. ओके, त्यामुळे प्रपोर्शनेटली यू आर राईट. बरोबर. पुरणपोळी ही काही वर्ज्य आहे असं अजिबात नाही. ते इतकं छान कॉम्बिनेशन आहे. तूप पण आपण त्याच्याबरोबर घेतोय, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स पण आहेत. हे जे कॉम्बिनेशन आहे ना, हे अतिशय छान आहे. आपण गोड खाऊ नका का म्हणतो? कारण त्याने इन्सुलिन स्पाइक एकदम वाढतो. पुरणपोळीने वाढणार नाहीये. त्याच्याबरोबर तूप. तूप जेव्हा आपण घेतो ना, तेव्हा ते इन्सुलिन स्टेबल होतं. हळू वाढतं. ती जी अच्छा. एनर्जी आपल्याला जी मिळते, ती अशी एकदम न मिळता ती हळू आपल्याला मिळते आणि तेच आपल्याला अपेक्षित असतं. बर. हं. ओके. त्यामुळे हे जे मील्स आहेत, प्रत्येक मीलमध्ये आपल्याला हे सगळं बॅलन्स असणं हे गरजेचं आहे. तर आपले हॉर्मोन्स हे बॅलन्स राहणार आहेत. त्यानंतर येतात वेळा. वेळा सुद्धा गरजेच्या आहेत. मी तेच विचारणार होतो की की सकाळचा तुमचा जो ब्रेकफास्ट आहे, आयडियली उठल्यानंतर 2 तासाच्या आतमध्ये ब्रेकफास्ट झाला पाहिजे. बापरे. त्यामुळे ते कदाचित प्रत्येकाची वेळ ही वेगवेगळी असेल. बर. पण आपण एक आयडियल सगळ्यांसाठी म्हणून घेतलं तर 8 ते 10च्या मध्ये नाश्ता. त्यानंतर तुमचं साधारण 1 ते 2, 2 पण खूपच झालं ऍक्च्युली, 12:30 ते 1:30च्या दरम्यान तुमचं जेवण हे झालं पाहिजे आणि संध्याकाळचं जे जेवण आहे ते 7 ते 8च्या मध्ये झालं पाहिजे. म्हणजे हे समजा एवढं जरी तुम्ही फॉलो केलं. ब्रेकफास्ट आणि लंचच्या वेळा फिक्स नसतील कदाचित, तर दोन्ही मध्ये अंतर किती तासांचं असावं आयडियली? 5 ते 6 तास. बर. 2 मील्स मध्ये, कोणत्याही 2 मील्स मध्ये? हेवी मील्स मध्ये 8 तासाचं अंतर पाहिजे. हा, नाही हेवी मील्स नाही, मी फक्त ब्रेकफास्ट म्हणतोय. समजा जर माझा नाश्ता 9 वाजता होत असेल, तर मग मी थेट 1 वाजता 1 वाजता 4 तासांचं समजा अंतर ठेवावं. हो, हवंच हवं. बर. तर आता ह्याच्यामध्ये मी सगळ्यांना काय सांगते, आजकाल कसं होतंय की रात्रीचं जेवण हे खूप उशिराही होतंय आणि ते हेवी होतं. कारण काय होतं की सकाळी आपल्याला बाहेर पडण्याची ही खूप घाई असते आणि ह्या घाईमध्ये बऱ्याच बायका, मुली ब्रेकफास्ट स्किप करतात. मग जेवण आणि मग रात्री एकदम हेवी जेवतात. तर इथे तुम्ही काय केलं पाहिजे की लंचचं पण कसं होतं, डब्बा घेऊन गेलेला असतात. मग त्या डब्यामध्ये पण मग गारे हे आहे ते आहे असं ते बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळे आपण डबा हा कन्सिडर नको करायला. तर ब्रेकफास्ट जो आहे हा समजा तुम्ही हेवी करायचा प्रयत्न केला ना, तर त्याने नक्कीच बऱ्याच गोष्टी ह्या प्रिव्हेंट होणार आहेत. बरं. कारण सकाळी आपण दिवसभरात जे खातो, दिवसभरात आपण ऍक्टिव्ह असतो ओव्हरऑल, फिजिकली, मेंटली. पण रात्री कसं होतं, आपण जेवतो, बसतो, आपण रिलॅक्सेशनच्या मूडमध्ये असतो. त्यामुळे तुम्ही रात्री हेवी खाल्लात तर ते पचन होणार नाहीये. दुसरी गोष्ट, दिवसभरामध्ये तुमचं लिव्हर सुद्धा ऍक्टिव्ह असतं. जे काही तुम्ही खाल्लेलं आहे ते पचवण्यासाठी म्हणून. रात्री लिव्हरचं काय काम असतं, तर ओव्हरऑल आपल्या शरीराचं रिपेअर करण्याचं काम लिव्हरचं असतं. आणि मग तेव्हा तुम्ही त्याला पचायच्या कामाला लावताय. त्यामुळे ते रिपेअरिंग जे आहे हे काम नीट होत नाही आणि पचन सुद्धा नीट होत नाही. त्यामुळे रात्रीचं जेवण आता असं मी म्हणेन की 9च्या आत करा, पण आयडियली तुम्ही 7 ते 8च्या मध्ये केलेलं आहे कधीही चांगलं.
याही पेक्षा आयडियल अजून एक सांगते, की दिवसातून फक्त 2च मील्स घ्यायचे. बर. ओके. म्हणजे सकाळी तुम्ही जे ब्रेकफास्ट करताय ना, ते तुमचं जेवणच असलं पाहिजे. हेवी मील करायची. जेवणच. म्हणजे तुम्ही 9 ते 10च्या मध्ये जेवा आणि मग तुम्ही 5 ते 6च्या मध्ये जेवण करा. हे समजा केलं ना, हे समजा तुम्हाला जमलं, नथिंग लाइक इट. कारण तो जो गॅप आहे पचनासाठीचा, दोन्ही वेळेच्या जेवणांसाठी तो मिळतोय. तुमचं हार्मोन बॅलन्स व्यवस्थित राहील, तुमचं वजन वाढणार नाही, तुमची झोप व्यवस्थित होईल. कारण रात्री तुम्ही लवकर जेवलेला आहात, संध्याकाळीच जेवलेला आहात. लिव्हरला त्याचं काम करायला व्यवस्थित वेळ मिळेल आणि सगळ्याच तुमच्या ऑर्गन्सचं जे काही फंक्शन आहे, हार्ट, किडनी, ब्रेन, सगळ्याच अगदी व्यवस्थित राहील. म्हणजे ओव्हरऑल हेल्थ चांगली राहावी, पुरुष काय स्त्री काय, याची जर काळजी प्रत्येक स्त्रीने घेतली तर हा जो पाळीच्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे जो मूड स्विंग्स होण्याचा जो प्रॉब्लेम आहे तोही आपोआप सॉल्व्ह होईल. नक्कीच होणार आहे. अच्छा, वेगळं काही करायची गरज नाही. वेगळं म्हणजे आता तुमचे किती सिव्हिअर सिम्पटम्स आहेत तिला, अच्छा. ह्याच्यावर आहे. पण जेव्हा पेशंट कुणीही माझ्याकडे येतो तेव्हा मी आधी लाईफस्टाईल करेक्शन्सच सांगते. जे आयुर्वेदाकडे कुणीही आलं की आधी ते लाईफस्टाईल करेक्शन्स, कारण त्यातून पचन सुधारणार आहे. कारण आयुर्वेदामध्ये अग्नी हा सांगून ठेवलेला आहे की तुमचा अग्नी पचन समजा तुमचं व्यवस्थित असेल तर पुढच्या गोष्टी ह्या व्यवस्थित होणार आहेत. म्हणजे त्याच्यातून अग्नीमधून जे पचन झाल्यानंतर जे काही सप्तधातू निर्माण होतात, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, तर ह्या धातूंचं पोषण हे तुमच्या पचनावर अवलंबून आहे. आणि हे धातू म्हणजेच आपलं पूर्ण हे शरीर आहे. त्यामुळे अग्नी हा महत्वाचा आहे. आणि मग तो अग्नी चांगला ठेवण्यासाठी म्हणून काय काय गोष्टी, तर तुमचं जेवण, त्यानंतर व्यायाम, झोप, हे 3 गोष्टी ह्या समजा तुम्ही व्यवस्थित पाळल्या, वेळेवर केल्या, पुरेशा घेतल्या, तर नक्कीच ते पूर्ण सर्कल तुमचं व्यवस्थित मेंटेन होतं. हे पूर्वी का बरं होत नव्हतं बरं हा त्रास? म्हणजे आपल्या आज्या, आत्या, मावश्या यांना हा त्याच्यामुळे एवढा स्ट्रेस निर्माण होत नव्हता, म्हणजे ह्या ज्या नव्हता होत. पाळीची इरेग्युलरिटी किंवा हे जे हो, काय असेल. हो, हो. बरीच वेगवेगळ्या कारणं खरं म्हणता येतील त्याला. पूर्वीच्या काळी जॉइंट फॅमिली होती, आता न्यूक्लिअर फॅमिली आहे. ह्याच्यामुळे परिणाम काय होतोय, की ज्या काही गोष्टी आहेत ह्या म्हणजे सगळीच कामं, इमोशन्स हे शेअर केले जायचे. जे आजकाल ते होत नाहीये. प्रत्येक जण कामात आहे. न्यूक्लिअर फॅमिली जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रत्येक जण कामात आहे. कामं पण शेअर होत नाही, इमोशन्स पण शेअर होत नाही. ओव्हरऑल ताण, स्ट्रेस हा जो फॅक्टर आहे हा तेव्हा एवढा नव्हता किंवा तो मॅनेज होत होता आपोआप. तो आता मॅनेज करायला आपल्याला खूप एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात. आणि स्ट्रेस हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे जेव्हा आपण आपल्या शरीरातला कुठलाही आजार म्हणू तेव्हा. तुम्ही स्ट्रेसवर काम करा फक्त. तुमचा जो काही आजार असेल तो डेफिनेटली कमी होणार आहे. म्हणजे हे एक कारण होतं फिजिकल ऍक्टिव्हिटीज. आधीच्या लोकांना ह्या जास्त होता, आता आपल्याला ह्या खूप कमी आहेत. म्हणजे आधीची पिढी घेतली तर घरातली पण सगळी कामं फिजिकली जी कामं करायची असतात ती दळण दळण्यापासून सगळं घरी होतं सगळं ना. होतं. त्यामुळे आता दळण दळणे हे खूप छान उदाहरण घेतलं. म्हणजे ते हो. जातं समजा आपण अगदीच माझी आजी समजा घेतली तर ती जात्यावर दळण दळायची. त्याने जो एक्सरसाइज, तो एक्सरसाइज आता आपण जिम मध्ये जाऊन करतो. जर जिमला गेलो तर. त्यामुळे ह्या एक आहेच आहे की फिजिकल एक्सरसाइज हा तेव्हा होता, आता अजिबात नाहीये. तर फूड हॅबिट्स ऑल्सो. फूड हॅबिट्स आहेच आहे. पॅकेट फूड, जंक फूड, ह्या गोष्टी ह्या आजकाल खूप ऍड झालेल्या आहेत, ज्या आधी नव्हत्या. म्हणजे आपण ओव्हरऑल बदललेला काळ असं या 2 शब्दात जर त्याला सामावायचं ठरवलं तर थिंग्स दॅट हॅव चेंज्ड बिकॉज ऑफ विथ द टाइम. येस. त्याचा
ओव्हरऑल सर्वांच्याच हेल्थवर परिणाम झालाय, तसा तो बायकांच्या हेल्थवरही झालाय. मग तो ओव्हरऑलच नक्कीच. परिणाम झालाय, त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स जास्त व्हायला लागलंय. मग आता परत एकदा मी त्या प्रश्नाकडे येतो, की आता आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा बेसिकली, की ह्या मूड स्विंग्स एक तर मूड स्विंग्स होऊ नयेत आणि मूड स्विंग्स झाल्यामुळे स्त्री आणि पुरुष, मग ते नवरा-बायको असतील, कलीग्स असतील, मुलगी आणि वडील असतील किंवा मुलगा आणि आई असेल, ह्या कुठल्याही प्रकारच्या नात्यांमध्ये लेडीच्या त्या स्त्रीच्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे निर्माण होणारं फ्रिक्शन कमी व्हावं, यासाठी एक तर पुरुषांनी थोडं समजून घेणं, ऐकणं हे झालं. या व्यतिरिक्त एनिथिंग एल्स डू यू रिकमेंड? जे पुरुषांनी आणि स्त्रियांनी दोघांनी वेगवेगळ्या गोष्टी आहेत काही ज्या करायला हव्यात? एकमेकांचं कम्युनिकेशन हे चांगलं वाढवलं पाहिजे. ही पण एक खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे समजून घेणं ही एकतर गोष्ट आहेच आहे किंवा जसं की आपल्याला माहिती असतं की हे PMS आहे, तर ठीक आहे. आणि मग तेव्हा एक चांगली गोष्ट ही पण आपण एक कम्युनिकेट करून असंही करू शकतो, की समजा मला चांगलं कोणत्या गोष्टीने वाटतंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला काहीतरी खाऊन एक पर्टिक्युलर पदार्थ खाल्ल्यावर हां, मला असं छान वाटतं किंवा मला काही विशिष्ट गाणी ऐकल्यावर मला छान वाटतं किंवा एक फक्त बाहेर एक चक्कर मारून आलं, लाँग ड्राईव्हला जाऊन आलं, तर मला छान वाटतं. हे सुद्धा समजा एकमेकांमध्ये कम्युनिकेट केलं, हम्म. तर त्याने सुद्धा गोष्टी ह्या न बोलता सॉल्व्ह होऊ शकतात. म्हणजे टीनेज मधली मुलगी आहे, तिची चिडचिड होते. वडिलांनी तिला एक न सांगता एक कॅडबरी आणून दिली. हा. सिंपल एकदम एक उदाहरण सांगते. तर ते बघूनच तिला खूप छान वाटेल, की हा, अरे वाह! कॅडबरी खाणं तर पुढची गोष्ट आहे, पण माझ्या हां, बाबांनी माझ्यासाठी माझ्यासाठी आणलं. आणलंय, की माझ्या बाबाला माहिती आहे, की त्याला मला कॅडबरी आवडते आणि त्यांनी मला ही दिली आहे. हे एवढं जरी केलं किंवा बायकांनी पण स्वतःला अॅनलाईज केलं पाहिजे, की कुठली गोष्ट ही माझ्यासाठी रिलॅक्सिंग असते. मग ती काहीही असेल, एखादा आर्ट वर्क असेल, की हे केल्याने मला छान वाटतं. ते जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखाल आणि ते जेव्हा तुम्ही समोरच्या माणसाला कम्युनिकेट कराल, हम्म. तेव्हा ते त्या माणसाला पण खूप ईझी जाईल, की मला ह्या दरम्यान ही गोष्ट केली, तर ते दोघांसाठीही ईझी असेल. तूही शांत राहा बाबा, मलाही शांत राहू दे. ही गोष्ट ना मी स्पेसिफिकली ना प्रेग्नन्सीमध्ये सांगते. हम्म. गर्भसंस्कारचे मी क्लासेस घेते. त्याच्यामध्ये आता पहिले 3-4 महिने बायका ह्या फार म्हणजे हार्मोनल अपडाऊन्स हे खूप असतात. काय होतं हे समजत नसतं. काहींना व्हॉमिटिंग आणि बरीच चिडचिड, डिप्रेशन वेगवेगळ्या फेजमधून त्या 3 ते 4 महिन्यामध्ये जात असतात. जेवण जात नसतं काही-काहींना. मग ह्यामध्ये जेव्हा आम्ही काउन्सिलिंग घेते तेव्हा मी हे सांगत सांगत असते, की तुम्ही आधी स्वतःच्या गोष्टी शोधा आणि मग त्या कम्युनिकेट करा आणि त्याच्यावर मग उत्तर तुम्हाला अगदी सहज मिळेल. फार काही करायची गरज नाही लागणार. हम्म. मला वाटतं ना, बेसिक कम्युनिकेशन स्किल हे जर आपण सगळे शिकलो, तर जीवनातले 99% प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होणार. नक्कीच, नक्कीच. म्हणजे मूड स्विंग्स वगैरे तर फार पुढची गोष्ट आहे, बट बेसिक कम्युनिकेशन. बेसिक कम्युनिकेशन म्हणजे आता फॅमिली समजा आहे आपली 3-4 जणांची फॅमिली आहे. ह्याच्यामध्ये ॲट आपल्याला एवढी तरी गोष्ट माहिती पाहिजे, की प्रत्येकाला काय-काय आवडतं. आणि काय आवडत नाही, हां. काय बोलल्याने समोरचा ट्रिगर होतो. हं. एवढं जरी आपल्याला माहिती असलं ना, तरी गोष्टी मी तेच न बोलता म्हणजे कुठं बोललं पाहिजे, कुठं नाही बोललं पाहिजे, करेक्ट. काय बोललं पाहिजे, हे एवढं जरी आपल्याला समजलं ॲज अ फॅमिली, तर ती फॅमिली स्मूथली चालेल. बरोबर आहे, हं, बरोबर आहे. अ, थोडंसं ना, आपण थोडं यंग विमेन फोकस्ड बोललोय हं, आतापर्यंत. हं. तो ह्याचा तुमच्या मेनोपॉजचा मेनोपॉज. काळ झाल्यानंतर त्या ज्या सीनियर स्त्रिया असतील, हं. त्यांच्या शरीरात काय वेगळं होतं आणि ते काही वेगळ्या प्रकारे मॅनेज करायला पाहिजे का? मेनोपॉज ही फेजच टोटली वेगळी असते. टोटली. कारण इतके वर्ष पिरियड्स हे चालू असतात. इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन ह्या हॉर्मोन्समुळे आपल्या शरीरामध्ये जे काही चेंजेस असतात किंवा आपण म्हणूयात की युथफुलनेस किंवा जे काही सौंदर्य म्हणून आपण म्हणतो बायकांचं, हे टिकून राहतं हे या हॉर्मोन्समुळे टिकून राहतं. आणि मेनोपॉज नंतर जेव्हा हे हॉर्मोनल प्रोडक्शनच तुमचं बंद होणार आहे,
तेव्हा जे एक म्हणजे सगळ्याच बाबतीत दिसण्याच्या बाबतीत पण आणि इंटरनली पण असे प्रचंड प्रमाणामध्ये चेंजेस हे सुरू होतात. प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन ह्या हॉर्मोन्समुळे बऱ्याच प्रकारचं वेगवेगळं प्रोटेक्शन पण मिळालेलं असतं. म्हणजे एक्सटर्नली समजा बघायचं झालं तर स्किन जी टाईट आहे ती ह्या हॉर्मोन्समुळे टाईट असते. मग आपण ज्याला एजिंग इफेक्ट म्हणतो. रिंकल्स आहेत, काय अजून पिगमेंटेशन आहे, डार्क स्पॉट्स आहेत, ग्रेइंग आहे. हे जे आहे हे हॉर्मोन्सची लेवल कमी झाल्यामुळे हे आपल्याला एजिंग इफेक्ट्स हे दिसायला लागतात. ओके. त्याच पद्धतीने ह्या हॉर्मोन्समुळे आपल्या बोन्सला, महिलांच्या बोन्सला, हार्टला सुद्धा चांगल्या प्रकारे प्रोटेक्शन असतं. बरं. त्यामुळे ह्या नंतरची मेनोपॉजची जी फेज आहे ही खूप जास्त काळजी घेण्याची फेज आहे. आणि हे जेव्हा बायकांना समजेल तर त्या खूप चांगल्या पद्धतीने ती फेज किंवा ते जे पुढचं आयुष्य आहे ते चांगल्या पद्धतीने जगू शकतील. मग इथे त्यांना स्वतःवर काम करणं हे खूप गरजेचं आहे. मेनोपॉजमध्ये वजन हे असंच वाढत जातं, असंच. बापरे. किती वाढेल काय हे सांगता येत नाही. पण समजा तुमचा आधीपासून समजा रुटीन फिक्स असेल, की रोज एक्सरसाइज करणं, योग्य खाणं, वेळेवर खाणं, रुटीन तुमचं फिक्स आहे आणि त्या रुटीननुसार तुम्ही वागताय. तुम्हाला तुमच्या डाएटच्या कन्सेप्ट्स माहिती आहे. कशाने माझं वजन वाढतं, नाही वाढत हे समजा तुम्हाला माहिती आहे. तर नक्कीच ही मेनोपॉजची फेज सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने जगू शकाल आणि वजन वाढणार नाही. त्यानंतर स्किन आणि हेअरचे सुद्धा जे काही प्रॉब्लेम्स येतात ते मी तेच म्हणते. आपण एखादी गोष्ट आल्यानंतर आपण ती करतो. तर ह्याची जी तयारी आहे, परीक्षेची तयारी आपण आधीपासून केली तर आपल्याला पेपर चांगला जाणार आहे. आपल्याला समजा माहिती आहे की आयुष्यातले हे टप्पे आहेत. जसं आजकाल प्लॅन्ड प्रेग्नन्सी असते बरं का, असते. बरोबर आहे. की आम्हाला आता चान्स घ्यायचा आहे. म्हणजे माझ्याकडे पेशंट येतात. मग आम्ही त्यांचं पूर्ण काउन्सिलिंग, ब्लड टेस्ट, त्यानंतर पंचकर्म, काही औषधं, आत्ताचे सध्याचे समजा काही आजार असतील, मायनर असतील, ॲसिडिटी आहे, काय आहे, पचन नीट नाही, झोप नीट येत नाही. कारण या छोट्या-छोट्या गोष्टींचा परिणाम हा तुमच्या हॉर्मोन्सवर होत असतो. जशी प्लॅन्ड प्रेग्नन्सी असते, तसं समजा आपल्याला मेनोपॉज एका दिवसात येत नाही. मेनोपॉजची फेज जी आहे, ही 1 वर्षापासून 6 वर्षाची पण असू शकते. अरे बापरे. हां, म्हणजे हे हळू त्या फेजमध्ये आपण जात असतो. त्यामुळे तुम्हाला तर समजतंय, की माझ्यामध्ये हे चेंजेस व्हायला लागलेत. म्हणजे माझे पिरियड्स हे इर्रेग्युलर झालेत किंवा पिरियड्समध्ये खूप जास्त प्रमाणात त्रास होतोय. पोट खूप दुखतंय, ब्लीडिंग खूप होतंय, इर्रेग्युलर झालेत. ह्या महिन्यात आलेत, पुढचे 2 महिने आले नाहीयेत, मग पुढच्या महिन्यामध्ये आलेत किंवा अजून बाकीचेही काही असतात, की फायब्रॉइड्स किंवा अजून काही वेगवेगळे त्रास हे सुरू झालेत. जेव्हा तुम्हाला हे समजतं, त्याच वेळेला तुम्ही त्याच्यावर ॲक्शन ही घेतली पाहिजे. बायकांचं जरासं वेगळं असतं काम. ते असं खूप टोकाला जोपर्यंत दुखणं जात नाही ना, तोवर त्यावर काहीही करत नाहीच नाही. करत. बरोबर आहे. म्हणजे रिंकल्स पडलेत किंवा काय पिगमेंटेशन आलंय म्हणून जातील बरं का. पार्लरमध्ये जातील, फेशियल करतील किंवा स्पा, हे स्पा, ते स्पा असं बरंच काय Internal करतील. problem. 2-2, 5-5 हजाराचे कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स आणतील. पण पिरियड्समध्ये हा नाही ठीक आहे, आता काय मेनोपॉजल फेजच आहे. असं ते कन्सिडर करून चालतात. मग जेव्हा एकदम ते प्रॉब्लेम्स येतात किंवा मेनोपॉज आल्यानंतर मला काय काय होणार आहे ह्याचंही नॉलेज बऱ्याच बायका घेत नाहीत. वजन वाढतंय, दर वर्षाला समजा आपण म्हणूया 4-5 किलो, 4-5 किलो वजन वाढल्याशिवाय एकतर समजत नाही आपल्याला. हो. वजन वाढतंय म्हटल्यानंतर त्याच्यावर सुद्धा तुम्ही काम केलं पाहिजे. त्यामुळे हे जे फॅक्टर आहे हा खूप महत्वाचा आहे, की तुम्ही जे काही तुमचे चेंजेस आहेत, ते चेंजेस ओळखा आणि त्याच्यावर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा अजून कोणाला ज्यांना काही माहिती आहे त्यांचा सल्ला घ्या आणि त्याच्यावर काम करायला लागा. हे खूप महत्वाचं आहे. शेवटचा प्रश्न विचारतो. म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स कंट्रोलमध्ये असावेत, त्यामुळे होणारे मूड स्विंग्स कंट्रोलमध्ये असावेत. ते होत असतील तर पुरुषाने कसं समजून घ्यावं, स्त्रियांनी काय समजून घ्यावं, ह्या पलीकडे जर केस असेल, म्हणजे खरोखर इंटरनल हार्मोनल इम्बॅलन्स इतक्या टोकाला गेलाय की तो फक्त या कशाने सांभाळला जात नाहीये. तर मग अशा वेळी आयुर्वेदात त्यावर उपाय आहेत की बाबा
त्याची ट्रीटमेंट घेऊन ते सगळं बॅलन्स करता येऊ शकतं. प्री मोनोपॉज, पोस्ट मोनोपॉज, ऑल एज ग्रुप्स. नक्कीच. ट्रीटमेंट तर आहेच आहे चांगली आणि जसं मी सांगितलं, की फक्त ट्रीटमेंट ही गरजेची नाही. 360 डिग्रीज बरोबर. अप्रोच हा आपल्याला पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपली लाईफस्टाईल चेंजेस पाहिजे, डाएट, झोप, एक्सरसाइज ह्या सगळ्या गोष्टी करून आपण ट्रीटमेंट जेव्हा देतो, वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आणि अतिशय चांगले रिझल्ट हे आपल्याला मिळतात. अच्छा. म्हणजे आपण समजा टीनेज घेतलं, की पिरियड्स सुरू व्हायचेत अजून, पण तरी त्या मुलीला बरेच चेंजेस हे जाणवत असतात. मग तिथे पण तिला चिडचिड हा एक खूप मेजर फॅक्टर पालक तिची आई हे घेऊन येते, की ही खूप चिडचिड करते. आणि मग अशा वेळेला आपण 2-3 औषधांची नावं सांगते, पण प्रेक्षकांनी ती औषधं नक्कीच डॉक्टरांना हां, हां. नाही, विचारून नावं घ्यावीत. नका सांगू हवं तर, पण हां. आय जस्ट वॉन्टेड टू अंडरस्टँड की हां, हे मॅनेजेबल आहे. नक्कीच, नक्कीच. म्हणजे तिथे आपण म्हणजे त्या मुलींमध्ये एस्पेशली काय दिसतं, की त्यांची ब्रेस्ट डेव्हलपमेंट होत असते. त्यामुळे ब्रेस्ट टेंडरनेस, हां. त्यानंतर चिड-चिड, कारण शरीरामध्ये काय बदल होतात ह्याचं तिलाच ते समजत नसतं. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा आपण तिला काही 1-2 औषधं देतो आणि त्याच्यानंतर नस्य म्हणून आपण एक ट्रीटमेंट देतो. बरं. म्हणजे नाकामध्ये औषधी तेल टाकणं. ते घरच्या घरी पेशंट करू शकतात. आम्ही शिकवून देतो, की नस्य हे कशा पद्धतीने करायचं आहे. औषधी तेल असतं. त्याने जो स्ट्रेस जो असतो ना, हा खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज होतो. बरं. नस्य देतो. त्यानंतर ज्यांना शक्य आहे त्यांना आपण अभ्यंग घरी तेल लावा किंवा इथे येऊन लावा, जे काही आहे. लाईफस्टाईलमधले चेंजेस. गोडाचं प्रमाण खूप असेल तर ते गोडाचं प्रमाण बरोबर. कमी करायला सांगतो. तर हे टीनेजमधलं जे आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने मॅनेज होतं. त्यानंतर इतरही वेळेला जेव्हा तुम्हाला हे पी-एम-एस हे असेल, त्या पी-एम-एससाठी सुद्धा खूप चांगली औषधं आहेत. म्हणजे मूड स्विंग्स जरी असतील, मूड स्विंग्स सुद्धा औषधांनी आपण कमी करू शकतो. हां. क्रेव्हिंग सुद्धा औषधांनी आपण कमी करू शकतो. बरं. हां. कारण आपण जी औषधं देतो त्यांनी हार्मोनल बॅलन्स व्हायला मदत होणार आहे. किंवा आपण इथे म्हणूयात वेगवेगळे जे आहेत वात, पित्त, कफ हे जे काही दोष आहेत, त्या स्त्रीमध्ये कुठल्या दोषाचं प्राधान्य आहे, कुठला इम्बॅलन्स झालेला आहे, तिचं ओव्हरऑल रुटीन काय आहे आणि ह्या बरोबरीने तिला अजून काय बाकीचे लक्षणं आहेत. हे हम्म. जेव्हा आपण स्टडी करतो आणि त्यानुसार जेव्हा आपण औषधं देतो, नक्कीच चांगले आपल्याला रिझल्ट्स त्याच्यामध्ये मिळतात आणि इव्हन मेनोपॉजमध्ये सुद्धा. सुपर्ब. डॉक्टर थँक यू सो मच. खूप मी सुरुवातीला म्हणालो ना, की मला थोडं फ्रस्ट्रेशन शेअरही करायचं होतं आणि थोडं शिकूनही घ्यायचं होतं. दोन्हीही बरोबर. अगदी छान झालंय. येस. काय ना, की सगळेच गोंधळलेलो असतो आपण ह्याच्यात, की पुरुषांना कळत नाही हँडल कसं करायचं. स्त्रियांना तर दे आर सफरिंग थ्रू द येस. हार्मोनल इम्बॅलन्स. येस. त्यामुळे ते कसं हँडल करायचं ते कळत नाही. पण आय थिंक आज आपल्याला बऱ्यापैकी समजलंय, की पुरुष म्हणून आपण हे कसं हँडल करायचंय, स्त्रिया म्हणून तुम्ही स्विंग्स टोकाला जाऊ नयेत यासाठी काय करायला हवंय. पण आय थिंक ॲज अ सोसायटी तुम्ही म्हणलात ते इतकं बरोबर आहे, की ॲज अ सोसायटी वी शुड स्टार्ट टॉकिंग अबाउट धिस. नक्कीच. लहान मुलांना हे वयात येताना हे समजणं, की समथिंग इज चेंजिंग. याचा परिणाम स्वभावावर होणार आहे. या स्विंग्समुळे स्वभावच तसा घडू नये याची पण काळजी घेतली पाहिजे आणि पुढे मग अख्खी लाईफच याला लिंक्ड आहे. तर डॉक्टर परत एकदा थँक सो मच तुम्ही आलात. थँक यू. खूप खूप शिकायला मिळालं आणि खूप मजा आली. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. वंदे मातरम. जय श्रीराम.